ज्या दिवशी आपला खास दिवस असतो आणि त्या दिवशी जर आपली तब्येत बिघडली असेल ना, तर अजिबात कुठल्या गोष्टीत मन लागत नाही आणि भरपूर चिडचिड होते. माझ्या बाबतीत पण तसं झालं. कुठल्या गोष्टीत आणि कामामध्ये ना मनच नव्हतं लागत आणि खूप चिडचिड व्हायची. कारण मला ना सर्दीने इतकं जाम घसा दुखायचा ना, पूर्ण आहे ना असं घशाला इतकं ताण पडायचा. त्याच्यामुळे ना हा ब्लॉग पण खूप लेट झाला टाकायला. कारण मला व्हॉईस करता येत नव्हतं आणि व्हॉईस करायला घेतलं ना, की घसा लगेच दुखायचा. त्याच्यामुळे मग मी लेटच हे केलं. थोडंसं बरं झाल्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या. त्याच्यानंतर थोडंसं अजून पण थोडंसं आहेच, पण असं म्हटलं ब्लॉग आपण टाकूया, खूप दिवस अपलोड केलाच नव्हता. सो माझं तुम्हाला रुटीन शेअर करते सकाळचं. ते तो सकाळी उठून पहिलं आहे ना ब्रश वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर गरम पाणी पिऊन घेतलं, कारण थोडंसं म्हटलं कशाला तेवढंच आराम भेटेल. गरम पाणी पिऊन झाल्याच्यानंतर श्लोकच्या पंच डब्याची तयारी करायची होती, तर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, चपाती वगैरे बनवून घेतलं. त्यांना चहा चपातीचा नाश्ता वगैरे दिला. त्याच्यानंतर बाहेर नाही गहू काढायसाठी गाडी आली होती. आता ह्या गाडीचा इतका धूर म्हणजे फुपाट आहे ना, ते सगळं भुसा वगैरे गव्हाचं सगळं आहे ना असं घरात ओढून येत होता. इतकं धूर ते सगळं भुसा झाला होता. आता संध्याकाळी ना मग बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती. मग घरीच तिथं पनीरची भाजी वगैरे बाकीचा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि संध्याकाळी श्लोकच्या पप्पांनी ना येतानाच मग केक घेऊन आले होते. मग असं छोटंसं घरातच सेलिब्रेशन केलं आणि आमच्या श्लोकला ना केक कापायला लय आवडतो. तो सगळ्यांच्या आधी केक वगैरे कापायला असतो. मस्त असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.